पण आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ह्या दोन्ही ताई अशा युनिफॉर्म मध्ये काय आहे, तर त्या संदर्भात आपण या दोन्ही ताईंशी आपण बोलूया. ताई, का तुम्ही असे ह्या युनिफॉर्म मध्ये, त्यामागची काय गोष्ट आहे? वीर पत्नी म्हटल्यानंतर फक्त विचार येतो की ती एक गृहिणीच असते आणि ती बाहेर पडून काहीच करू शकत नाही. असं ह्यासाठी आम्ही दुजोरा म्हणून जॉब शोधत होतो. जॉब शोधता शोधता असं कळलं की बाबा सिक्युरिटी जे रिटायर फौजी आहेत आणि त्यांच्यासाठी वीर पत्नी ह्यांना खूप चांगली संधी आहे मेस्कोमधून. त्यासाठी आम्ही प्रयत्न खूप केले की कष्ट करून म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही रनिंग शिकलो, मिस्टरांसारखे ड्रिल करायला शिकलो. फायर ब्रिगेडमध्ये जसं आग लागल्यानंतर आग कशी विझवली जाते किंवा माणसांना कसं उचलून घेऊन जातलं ह्याचं पूर्ण ट्रेनिंग जसं फौजी घेतात. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही आमच्या मिस्टरांसारखं याच्यामध्ये काहीतरी करायला शिकलो. आणि ह्या करण्यातून आम्हाला असं पण आता कलकत्ताचं जे कांड झालेलं आहे जिथं बलात्कार झाला डॉक्टरांच्यावर, तर त्यासाठी मग आपल्या पण सातारामध्ये मेस्कोनी असं पाऊल उचललं की मेडिकल कॉलेज सातारा इथे संभाजीनगर इथे मेडिकल कॉलेजवर आम्हाला सिक्युरिटी गार्ड म्हणून अक्षरशः तिथं ट्रेनिंग घेणाऱ्या 101 मुली आहेत. त्यांच्यावर संरक्षणासाठी आम्हाला देखरेखीसाठी तिथे ठेवलेलं आहे. हे खूप कौतुकास्पद आहे. वाह, क्या बात आहे. तुमचं नाव सांगा ताई. मी वीर पत्नी निशा लक्ष्मण भोसले, राहणार नागझरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. वाह, क्या बात आहे. ताई, काय सांगशील तू? मला फोन आला की असा जॉब आहे, तुम्ही करताय का? तर मी म्हटलं ठीक आहे, मी तयार आहे. मी 24 दिवसाचं ट्रेनिंग केलं. माझी मुलं लहान आहेत, पण म्हटलं चला मिस्टरांचं सारखं काहीतरी आपल्याला करायला मिळते म्हणून मी ह्यात पाऊल उचलला आणि 24 दिवसाचं ट्रेनिंग केलं आणि नंतर जॉईन झाली मेडिकल कॉलेज सातारा. तिथं सिक्युरिटीसाठी आहे. तुमचं नाव सांगा ताई. शीतल अर्जुन जगदाळे, राहणार कोरेगाव, कुमटे. वाह, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दोन्ही ताई, खरंच तुमचं खूप खूप कौतुक आहे आणि खूप अभिमान वाटतो मला तुमच्या दोघींचा आहे. आणि आता बघूया या 14 तायांमधून कोण होणार आहे आजची